नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक आई आणि मुलातील संवाद कसा असतो ह्याची एक कविता सांगणार आहे. धपाधप पाय आपटत एक लेकरू घरी आलं, वस्तूंची फेकाफेकी करत घरामध्ये गेलं. तिन्ही सांजेची वेळ, रात्र झाली नव्हती, आई अशीच देवासमोर दिवा लावीत होती. जगासमोर जे चालत नव्हतं ते घरामध्ये मात्र चालले. बाहेर जे बोलता येत नव्हते ते लेकरू आईसमोर बोलले. म्हणाला, खोटारडी आहेस तू आई, खोट्या मार्गावर चालली आजपर्यंत तू खोटंच बोलत आशीर्वाद देताना बोलत राहिली. आजपर्यंत तू माझ्याशी खोटंच बोलत आशीर्वाद देताना तू काय म्हणतेस की माझं काय अडणार नाही आणि माझ्या बाबतीत मुळीच काही वाईट घडणार नाही. आईपासून काय लपतं तिच्या लक्षात आलं. तिनं बाळाला घोटभर पाणी प्यायला दिलं. हुंदक्यामधून वाट काढत पाणी पोटात गेलं. आई म्हणाली, आता सांग तुला काय झालं. तो म्हणाला, आई, लोक विचित्र झाले फार. सतत सगळे माझ्यावरती खार खाऊन असतात. त्यांच्या त्या अशांत अस्वस्थ नजरा मला कळतात. जाणवत मला ते माझ्यावर खूप खूप जळतात. बरं, माझ्याविषयी माझ्या माघारी लोक बोलतात. लोकांजवळ मी पुढे पुढे जाताना माझा का पोटात येते कळबर वाईट याचं वाटतं की जर वाईट लोकांचा एक संघ झालाय आणि मी वाईट वागत नसून त्यांनी मला बाजूला केला. आई म्हणाली, बाळा, तुला माझा प्रश्नच नाही कळला की मी तुला काय बाळा तुला माझा प्रश्नच नाही कळला मी तुला काय म्हणाली. तू त्याचा त्रास सांगितलास. सोडून दे तुझ्यावर. ते रुसतात की हसतात, कारण तुला पूर्ण करण्याची स्वप्न ही तुझ्या डोळ्यात दिसतात. त्यामुळे तुझ्या अपयशाची पाहतायत ती सगळी स्वप्ने खोटी कर. दुसऱ्याची रेख पुसण्यापेक्षा तू स्वतःची मोठी कर आणि हे केलंस तर खरंच काही अडणार नाही. आईच्या तोंडातून देवाचा साक्षात्कार घडला आणि तिने लावलेल्या दिव्याचा लख्ख प्रकाश पडला. आणि आई आज तेच म्हणेल, माझ्या बाळाचं वाईट काही घडणार नाही. धपाधप पाय आपटत एक लेकरू घरी आलं, वस्तूंची फेकाफेकी करत घरामध्ये गेलं. धपाधप पाय आपटत एक लेकरू घरी आलं, वस्तूंची फेकाफेकी करत घरामध्ये गेलं. तिन्ही सांजेची वेळ, रात्र झाली नव्हती, आई अशीच देवासमोर दिवा लावीत होती. नमस्कार. थँक्यू.